चला मंडळी, आज मटकीची भाजी बनवायची आहे, काळी मसाली। त्याच्यासाठी मटकी घेतली बघा, 2 कांदे, लसूण आणि खोबरं घेतलंय बघा। तेल ठेवलंय कढईत, थोडंसं जिरं टाकते, जिरं थोडंसं तडतडू देते। आता आपण त्यात मटकी टाकू। मटकी थोडी अगोदर शिजवून घ्यायची आहे मस्त। थोडंसं मीठ टाकून घेतलंय, नंतर घेता येईल बाकी चवीनुसार। थोडीशी हळद घेतली आहे। मटकी थोडीशी आता व्यवस्थित फ्राय करून घेऊ। पाणी टाकलंय थोडंसं शिजवून घेण्यासाठी। आता कमी गॅसवर होऊ द्यायची मटकी, तोपर्यंत मसाला करून घेऊ आपण। बघा, खोबरं भाजून घेते, मटकी पण शिजत आली। आता कांदा कापून घेतलाय, कांदा पण भाजून घेते। कमी गॅसवर भाजायचा कांदा, मंद आचेवर, तांबूस कलरचा होऊ द्यायचा। थोडंसं तेल टाकायचं म्हणजे छान होतो कांदा। झालाय कांदा भाजून। आता मस्त खोबरं, कांदा, लसूण घेतलाय, वाटण करून घेते। थोडीशी कोथिंबीर टाकली वाटणामध्ये, वाटण करून घेते मिक्सर मधून। मटकी पण शिजून झालेली आहे आता। हे बघा, मटकी पण आता काढून घेते। मस्त शिजली मटकी। आता कढई ठेवली, तेल टाकते, थोडं तेल टाकून घेते। मसाला वाटून घेतलाय, हे घरगुती मसाला आहे माझा। लाल तिखट, मीठ घेतलंय आणि धना पावडर। चला आता मसाला फ्राय करून घेते तेलामध्ये। कमी गॅसवर होऊ द्यायचा मसाला, म्हणजे कसं तेल सुटतं मसाल्याला आणि मसाला पण व्यवस्थित होतो। मसाले टाकून घेऊ आता घरातले। कमी गॅसवर होऊ द्यायचं आणि मस्त हलवत राहायचं हळूहळू। आता मसाल्याला तेल सुटतं मग। हे बघा, कलर पण कसा आलाय, मस्त ब्राऊन कलर आलाय आणि तेल पण सुटतंय आता भाजीला, मसाल्याला तेल पण सुटतंय। आता मटकी टाकून घ्यायची। मटकी आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। थोडंसं कमी गॅसवर होऊ द्यायची, कसं एकजीव होतं मग, आणि मसाल्याला पण थोडं तेल सुटतं आणि मस्त रंग पण भारी आलाय बघा। आता पाणी टाकून घेते मसाल्याचं। हे बघा, छान तरंग पण आली भाजीला, कलर पण छान दिसतोय, मस्त ब्राऊन कलर आलेला आहे। झाली मटकी तयार बघा, मस्त। कशी झाली कशी कमेंट करा आणि सांगा, सबस्क्राईब करा।